मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? सुट्टी लागली आहे ना सगळ्यांना? धमाल, मस्ती, दंगा. पण तुम्हाला माहिती आहे का रे, चांगल्या सवयी किती आपल्याला आयुष्यात महत्त्वाच्या असतात. चांगल्या सवयी अंगीकारल्याने आपल्याला खूप फायदा होतो. पण काही मुलं अशी असतात जी आई वडिलांचं ऐकत नाही, त्यांच्या टीचरचं म्हणजे शिक्षिकेचं ऐकत नाही, त्यामुळे त्यांना कसा त्रास होतो हे मी आता तुम्हाला एका गोष्टी रूपात सांगणार आहे. ऐकणार सगळे गोष्ट? चला तर मग. माहितीये का, तुमच्यासारखेच दोन छोटे मुलं असतात. एकाचं नाव असतं संजू आणि एकाचं नाव असतं राजू. संजू असतो ना, तो खूप शहाण्या मुलासारखा वागायचा. माहितीये का, त्याची दिनचर्या मी तुम्हाला सांगते. तो पण तुमच्यासारखा शाळेत जायचा. मग त्याची आई सकाळी त्याला उठवायची, उठ संजू बाळा उठ. संजू पटकन उठायचा, न रडता उठायचा, कारण तो रात्री लवकर झोपायचा. मग संजू उठायचा, स्वच्छ ब्रश करायचा, आंघोळ करायचा आणि त्याची आई त्याला डब्यामध्ये भाजी पोळी द्यायची, सलाड द्यायची. तो न रडता डबा शाळेत घेऊन द्यायचा. त्याच्यानंतर छान स्वच्छ आवरायचा, आंघोळ करून आवरायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं, शाळेत जाताना व्यवस्थित त्याची बॅग चेक करायचा, सगळं ठेवलंय की नाही बघायचा आणि आजी आजोबांना आणि देवबाप्पाला नमस्कार करायचा आणि वेळेच्या आधी त्याची व्हॅन येण्याच्या आधी उभं राहायचा व्हॅन येण्यासाठी. हां, आणि शाळेत वेळेवर पोचायचा. तर इकडे राजू नावाचा आळशी मुलगा, त्याची आई त्याला उठवायची, अरे राजू उठ बेटा उठ. मला नाही उठायचं, मी नाही उठणार, मला कंटाळा आलाय, आणि रडत बसायचा. रडण्यामध्येच वेळ जायचा, त्यामुळे त्याचं आवरायचंच नाही. कसा तरी घाण ब्रश करायचा, गुळण्या करायचा नाही. आई त्याला दूध द्यायची, मला दूध नाही प्यायचं, मला दूध आवडत नाही म्हणायचं, आणि दूध प्यायचं नाही. मग आई बिचारी त्याला तसंच आवरायची. आंघोळीला वेळ मिळायचा नाही. कधी कधी आई बिचारी स्वच्छ वाटावून नुसते हातपाय धुवून त्याला आवरून शाळेत पाठवायची. आणि मग आईने भाजीपोळीचा डबा दिल्यावर काय म्हणायचं, मी नाही खाणार भाजीपोळी, मला फरसाण पाहिजे, मला शेव पाहिजे, मला कुरकुरे पाहिजे. आई बिचारी खूप रडायचा म्हणून आई देऊन टाकायची. आणि मग असं करून शाळेत रडत रडत बॅगच बघायचं नाही, त्याच्यात पेन्सिल ठेवली आहे, रबर ठेवली आहे, कंपास ठेवली आहे, पुस्तकं काहीच बघायचं नाही. तसाच जायचा आणि व्हॅनवाले काका बिचारे हॉर्न वाजून पिपी पिपी वाजून कंटाळून जायचे. आणि मग त्याची आई बिचारी त्या व्हॅनवाल्या काकांना सॉरी म्हणायची आणि त्याला व्हॅनमध्ये बसवायची. असा त्याचा दिनक्रम होता. नीट जेवायचा नाही, नीट खायचा नाही, दूध प्यायचा नाही आणि अभ्यास पण करायचा नाही. दिवसभर मोबाईल बघ, टी व्ही बघ, मोबाईल बघ, टी व्ही बघ, पळायचा नाही, खेळायचा नाही, काहीच नाही करायचं. लोळून मस्त टी व्ही बघायचा आणि मोबाईल बघायचा. असं चालतं का रे? नाही ना. मग पुढे बघा हां, काय गंमत होते. राजू आणि संजू एकाच वर्गात असतात. मग त्यांची टीचर त्यांना शिकवत असते. टीचर बोर्डवर ABCD 1 2 3 4 लिहून देते आणि ते त्यांना कॉपी डाऊन म्हणजे लिहून काढायचं असतं. तर संजू एकदम व्यवस्थित लक्ष देऊन छान लिहून काढतो आणि राजूला दिसतच नसतो डोळ्यांना. टीचर मला काहीच दिसत नाहीये टीचर, असं म्हणून तो काहीतरी लिहितो. लिहिताच येत नाही, एक तर अभ्यास करत नसतो, मग डोळ्यांना दिसत नसतं. टीचर म्हणते असं कसं होईल, हे तर सगळे मुलं लिहितात. मग टीचर त्याच्या जवळ जाते आणि बघते, अरे तुझ्या डोळ्यांना काही त्रास होतोय का, डोळे लाल झालेत तुझे, तुझी झोप झाली नाही का बाळा, असं टीचरला हे काहीच माहिती नसणार की हा टी व्ही आणि मोबाईल बघतो. आणि मग काय होतं, थोड्या वेळाने टीचर त्यांना ग्राउंडवर खेळायला घेऊन जाते. ग्राउंडवर गेल्यानंतर ऑन युअर मार्क गेट सेट गो, त्या सगळ्यांना टप्प्याटप्प्याने रनिंग करायला सांगते. आता संजू जो असतो तो सगळ्या भाज्या खात असतो, व्हेजिटेबल्स, सगळ्या फ्रूट्स, सगळं दूध पित असतो, सगळं आईचं ऐकत असतो, सगळं खात असतो. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय असते, शक्ती. आणि बाकीचे मुलंही जे छान आईबाबांचं ऐकत असतात, टीचरचं ऐकत असतात, ते पण फास्ट पळतात. आणि हा सगळे पळायला लागल्यानंतर राजू थोडासा धावतो आणि पडून जातो, कारण त्याच्या हातापायांमध्ये शक्तीच नसते. अहो शक्ती कशी येणार, शेव बिस्किट वेफर्स खाल्ल्याने थोडी शक्ती येते. बाकीचे मुलं पुढे पळत जातात आणि राजू धपकन पडल्यानंतर त्याला जोरात लागतं. मग त्याची टीचर म्हणते की आता ना मला याच्या आईबाबांना शाळेत बोलवायलाच लागेल, कारण ना याला डोळ्यांनाही दिसत नाही, याच्यात तर शक्ती नाही, हा खूप फेल झालेला, थकलेला दिसतोय. मग त्याची आई त्याच्या आईबाबांना शाळेत बोलवण्यात येते. आईबाबांना टीचर की अहो याचं शाळेमध्ये कशातच लक्ष नसतं, हा खेळत नाही, अभ्यास करत नाही. मग आईबाबा सांगतात की हो, तो काही आमचं ऐकत नाही बरं का. मग ते त्याला डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टर काकांकडे घेऊन गेल्यानंतर डॉक्टर काका त्याचे डोळे तपासतात आणि म्हणतात, अरे बापरे, याचे डोळे तर खराब झाले. कसे रे बाळा तुझे डोळे खराब झाले एवढ्या छोट्या छोट्या वयात? मग त्याचे आईबाबा सांगतात, काय सांगू, खूप हट्टी आहे, सारखा मोबाईल आणि टी व्ही बघत असतो. हो का, बरं, आता ना मला याला चांगलं इंजेक्शनच द्यावं लागेल, डॉक्टर काका म्हणतात बरं का.
आणि मग त्याचं दुसऱ्या डॉक्टरांकडे जाऊन त्याचे सगळं चेकअप करतात. मग ते दुसरे डॉक्टर काका म्हणतात, अरे बापरे, याच्या शरीरात तर त्राणच नाही, शक्तीच नाही आहे, हा काही खात पित नाही का हो? मग त्या आई सांगते, अहो काय बर्गर, पिझ्झा, चिप्स, शेव असंच आवडतं याला. बापरे, असं आहे का? म्हणजे याच्या पोटात भाजी पोळी जात नाही, वरण भात जात नाही, सगळे सलाड काहीच जात नाही, फ्रुट्स जात नाही, दूध पित नाही हा. बरं, मग दुसरे डॉक्टर काका पण त्याला एक मोठं इंजेक्शन देतात आणि सांगतात, आता रोज हे टॉनिकचं इंजेक्शन घ्यायला तुला शाळेत हॉस्पिटलमध्ये यावं लागेल. मग तो खूप रडायला लागतो, नको मला रोज इंजेक्शन नको, मी सगळं ऐकणार आहे. पण मग डॉक्टर काका म्हणतात, अरे पण आता तुझ्यामध्ये शक्ती नाही आहे ना. मग डॉक्टर काका मला तुम्ही औषध द्या, मी ते घेईल, पण मला इंजेक्शन नको. मग डॉक्टर काका म्हणतात, पण कशावरनं तू माझं ऐकणार आहेस? परत तू जर असा वेड्यासारखा वागला, चांगल्या सवयी जर नाही तू बाळगल्यास, तर तुला परत असा त्रास होणार आणि परत तू माझ्याकडे येणार. मग तो म्हणतो, नाही नाही, मी नक्की शहाण्यासारखा वागेल. आणि मग तो घरी जातो. घरी गेल्यावर काय, व्यवस्थित स्वच्छ हातपाय धुतो, त्याचे शूज काढून ठेवतो, व्यवस्थित सगळं जागेवर ठेवतो. हातपाय धुवून आईला सांगतो, आई आई, मी आज मॅगी वगैरे काहीच खाणार नाही, मला वरण भात भाजी पोळी सगळं असं जेवायला दे. संध्याकाळी दूध पितो, रात्री पण व्यवस्थित जेवतो. आणि थोड्या दिवसांनी चांगलं वागल्यामुळे त्याच्या अंगात काय येते, शक्ती येते. आणि मग तो शाळेमध्ये त्याला बोर्डवरचं सगळं दिसायला लागतं, खूप अभ्यास करतो, छान त्याला मार्क्स पडतात आणि त्याच्यानंतर रनिंग फास्ट करतो, सगळ्या गोष्टी तो छान करतो. पण हे कशामुळे झालं सांगा बरं? त्याने चांगल्या सवयी अंगीकारल्या, त्याने आळशीपणा केला का? त्याने आळशीपणा करून त्याचा कसं नुकसान झालं होतं ते त्याला कळालं. म्हणून दोस्तांनो, जेव्हा आपले आई बाबा किंवा तुमची शिक्षिका टीचर तुम्हाला सांगत असते ना, तर त्या गोष्टी नक्की तुम्ही तशा अंगीकाराव्यात. टीचर तुम्हाला सांगते, खूप खेळा, उन्हात खेळू नका, अभ्यास करा, तुम्ही सारखी चॉकलेट्स खाऊ नका, तुमचे दात खराब होतील. आणि सगळ्या भाज्या, सगळं फ्रूट्स, दूध किंवा सगळं जेवण जेव्हा तेव्हा तुम्ही ते ऐकायचं असतं. तुमची आई तुम्हाला भाजी पोळीचा डबा देते. खूप मुलं शाळेमध्ये आवडीची भाजी नसली तर तो डबा बंद करून ठेवतात. का बरं? तुमची आई प्रेमाने तुमच्यासाठी करून देते. मग तुम्ही ते खाल्लं तर तुमच्या आईलाही बरं वाटतं आणि त्याच्यात तुमचाच फायदा आहे, कारण तुम्हाला त्यातून व्हिटॅमिन्स प्रोटीन्स मिळून तुम्ही शक्तिवान होतात की नाही? मग तुम्ही जर चांगल्या सवयी, लवकर उठणं, लवकर झोपणं, लवकर उठणं, वेळेवर सगळ्या गोष्टी, अभ्यास वेळेवर करणं, खूप सारं खेळणं आणि छान वागणं, चांगलं देवबाप्पाची भक्ती करणं, याच्यामुळे तुम्हाला देवबाप्पा पण मदत करतो की नाही? मग आजपासून सगळ्यांनी छान चांगल्या सवयी बाळगून तसं वागायचं. बघा बरं, मग तुम्हाला देवबाप्पा सुद्धा शक्ती आणि बुद्धी देणार आणि तुमचे आई बाबा पण तुमचे खूप लाड करतील. मग वागणार ना चांगल्या संजूसारखं? मग आता जरी सुट्टी लागली आहे तरी उद्यापासून सगळ्यांनी लवकर उठायचं आणि चांगल्या सवयी म्हणजे सकाळी उठून व्यवस्थित स्वच्छ ब्रश करायचं, दूध प्यायचं आणि छान, तुमच्याकडे सायकल आहे रे छोटी छोटी, ती सायकल चालवायची. कोणी स्विमिंगचे क्लास लावा, कोणी बाहेर खेळाचे क्लास असतात तिथे जा आणि त्याच्यामुळे पोहण्याचे क्लास लावले, त्याच्यामुळे तुम्हाला काय होईल, तुमची ताकद वाढेल. आणि जेव्हा तुम्ही आता तुम्ही पुढच्या वर्षी नवीन क्लासमध्ये जाणार हो की नाही? मग त्या क्लासमध्ये गेल्यावर तुम्ही असे टॉल व्हाल आणि स्ट्रॉंग व्हाल आणि मग तुम्ही अजून तुमच्यामध्ये शक्ती आणि स्ट्रॉंग आणि टॉल होऊन तुम्ही अजून छान सगळ्या गोष्टी कराल. मग करणार ना उद्यापासून सगळे, जरी सुट्टी लागली तरी आपलं हे छान छान रुटीन तुम्ही पाळायचं. चालेल मग? प्रॉमिस?